केक थोडा नाही त्यासाठी नुप्पर आला. एक नानचुकसा बाळ आम्हाला मिडल फिंगर दाखवते आणि मॅटर आखरी झाला. हे सगळं बघायसाठी व्लॉग एंड वरी बघा. आज वियानाचा बर्थडे होता आणि वियाना होऊन गेली 5 वर्षाची. मी थोडा उशीर आलतो. बर्थडे सेलिब्रेट होऊन गेलता आणि इकडे केक कटिंग चालू होती. काऊन का पब्लिक लोकांना वाटायचं आहे केक. काकानं बार्बीले काढून घेतला तिच्या केकामधून. छुप छुप के सलाद खाना भी चालू था इधर. भासाले बनवून दिला मग आम्ही वेटर. नाही त्याला थोडासा केक नुप्पर आलता. केक वरच्या प्लेट मधला केक खाल्ला. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. आणि मावाला पार्टनर अलगच इकडे धूनवर होता, ताड्या वाजवत होता. आजकाल डीजेले पाहून भैया अलगच करंट येते माणसाले. गावातलं कोणताही कार्यक्रम राहिले तर पहिले कॅटरेस वाला बना लागते ना मग तिकडे कार्यक्रम पहा लागते. और ही बच्चा हमको भैया उंगली दिखा रहा था. नाजूकची स्माइल करून आमच्याकडे पाहते. फिंगर घेऊन बा म्हणलं हो आपला अलगच काम दाखवते आम्हाला. याचं म्हणणं होतं मी तो अपने ही धुन में रहूंगा अलग. साहिल भाऊ म्हणते डीजे में चलो. मग आम्ही येऊन गेलो. नाचाली इर भराच्या घाम काढतो आता इथं. आणि आमच्या नाचाचा सुख खतम होऊन गेला. थंड पाणी पिऊन माझ्या नाकचे ढक्कन बंद होऊन गेले. माझा गळा पुरा बसून गेला ना. आम्ही येऊन गेलो इकडे मग ताट घ्याले. और सबसे पहिले नाच धोना फिर सबसे आखिर में खाना खाना. वाटी ठेवले 2-2 माय वरण खाली टाकलं. नाही तर भाजी टाक म्हणत. आता भाजी इथं खालीच टाकते का यायचं समजतच नाही काही. काय अकलीनं काही दिमाग नाही यायले. नाही आपले आकाश सर इथं बसून आहे. आपले पार्टनर. आमची मिरिंडा येऊन गेली ती. मग आता मिरिंडा प्यावो बा म्हणला. आता सगळे मिळून मिरिंडा. अमृत वाटत आहे चालू ना. त्या का वाटत आहे बे अमृत वाटत आहे. गिलास ना आणून राहील ते. एका सोयानं अमृत पेनं चालू होतं इकडे. एकाच्या गिलासात एंडिंग मध्ये आमचे जेवण चालू होतं. काऊन काही तर पुरा सो खतम होऊन गेलता आता. आणि सो खतम झाल्यावर इकडे मॅटर झालता. मग भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय.